रेल्वे स्टेशन चौकात अतिक्रमण, कचऱ्याचा ढीग व दुर्गंधी, दुकानदार, नागरिकांना आरोग्याचा धोका। जळगाव शहरातील जिल्हा परिषद रोडावरील बॉम्बे हॉटेलजवळ दत्त डेअरीसमोर रेल्वे स्टेशन चौकात असलेल्या सर्वेश कम्युनिकेशन, रेल्वे तिकीटघर या दुकानासमोर व बाजूला रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे। बेवारस हातगाड्या व वाहने रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जातो। त्यातच या ठिकाणी कचरा कुंडी नसताना बेकायदेशीरपणे कचरा टाकला जातो। त्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून दुकानदार व ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। एवढेच नव्हे तर गाड्यांचा आडोसा घेऊन काही जण नैसर्गिक विधी करीत असल्याने रोगराईचा प्रसार होण्याची शक्यता वाढली आहे। या बेफिकीर अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असून त्यातून वादविवादाचे प्रकारही घडतात। संबंधित विभागाने वेळेत दखल घेऊन योग्य कारवाई न केल्यास परिसरातील नागरिक व दुकानदारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। काय सांगणार दादा, तुम्ही आज कशा संदर्भात या गोष्टी कचऱ्या संदर्भात तुम्ही आज पत्रकारांना बोलवले, नेमकं काय प्रकार आहे? प्रकार असा आहे साहेब की आम्ही व्यावसायिक आहे, आमचं इथं दुकान आहे। इथं दुकानाच्या बाजूला इथं हे हातगाड्या लावतात स्टेशनवरचे लोक रात्री, आणि रात्रभट्टी व्यवसाय करतात। सकाळी 4-5 वाजता इथं कचरा टाकून जातात आणि सोबत हातगाड्याही सुद्धा लावतात आणि कचरा रोज टाकतात सकाळ संध्याकाळ। सर्व अंडे बिंडे तुम्ही बघा कशी पडलेली सवय। बरोबर। आणि वारंवार महापालिकेत तक्रार करून सुद्धा महापालिका त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही, दंडात्मक कारवाई कोणतीच करत नाही। आणि ते त्यामुळे त्यांना अभय वाटतं किंवा बरं पुन्हा ते टाकण्याचा प्रयत्न करतात आणि हे करतात। तर अशा प्रकारे आम्ही आयुक्तांनाही भेटलो, उपायुक्तांना मॅडमांनाही भेटलो, त्यांनाही दिलं सदरून मी अर्ज पण दिले त्यांना, हे पण तरी काही करत नाही। आणि आरोग्यवाले सांगतात की ते अतिक्रमणामुळे त्रास होतो, तुम्ही अतिक्रमण तक्रार करा, आणि अतिक्रमणवाले काही लक्ष देत नाही तिथं। उलट त्या अतिक्रमणाच्या गाड्या त्यांनी उचलल्या किंवा त्यांना हे केलं तर हे सर्व हा बंद होईल प्रकार सर्व, आणि ते व्यवसाय तिथं करतात आणि कचरा इथं टाकून जातात पूर्ण सर्व। तर त्यामुळे पण आरोग्य धोक्यात येतं। आणि आपल्या शहराचा मुख्य प्रवेशद्वार रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशनची सुविधा आणि सर्व असल्यामुळे बाहेरचा येणाऱ्या लोकांना असं वाटतं की काय घाणेरडे शहर आहे बुवा हे, आणि शहराचा पूर्ण जे विद्युतीकरण अशा कचऱ्यामुळे दिसून येतं पूर्ण सर्व। त्याच्यावर महापालिकेने दंडात्मक कारवाई करायला पाहिजे आणि जे अतिक्रमण आहे कमी पाणी लक्ष दिलं गेलं पाहिजे। या संदर्भात तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, आपलं नाव? अपेक्षा आहे। माझं नाव चंद्रकांत कंखरे। हे हॉटेल पथिकाचा ओनर शैलेश साने आहे माझं नाव। माझी आपल्या आयुक्तांना अशी कंप्लेंट आहे, तक्रार आहे की ते आमच्या हॉटेलसमोर म्हणजे नेहमी कचरा टाकण्यात येतो आणि त्याची आयुक्तांनी काही दखल घेतलेली नाही आहे। वारंवार कंप्लेंट केली, लेखी अर्ज दिल्यानंतरही काही कंप्लेंट म्हणजे दखल घेतली नाही। तर त्याची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी, कारण की आमच्या कस्टमरला त्याचा त्रास होतो। समोर लघुशंका वगैरे करतात लोक आणि दारूच्या बाटल्या वगैरे टाकतात, तर त्याची दखल लवकरात लवकर घ्यावी अशी विनंती आहे।